स्वराज्य रक्षक संभाजी एपिसोड 2. त्याआधी चॅनलवर नवीन नसाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. या एपिसोडची सुरुवात ते शंभूराजांपासून, जे की त्यांच्या आबासाहेबांचं सारखं चिंतन करत असतात आणि त्यांच्या आबासाहेब गडावर नाही येत म्हणून जेवण्यासाठी नकार देतात. त्यानंतर शंभूराजी रडायला लागतात आणि आऊसाहेब त्यांची समजूत काढतात. त्यानंतर एक मावळा गडावर निरोप घेऊन येतो आणि पंतांना सांगतो की सिद्धी पन्हाळ्याला वेढा घातलाय आणि राजे पन्हाळ्यावर अडकले आहेत. समोरच्या सीनमध्ये शंभूराजे आऊसाहेबांना बोलतात, आता आम्ही मोठे झालोय, आम्हाला एक घोडा पाहिजे आणि एक तलवार पाहिजे. त्यानंतर आऊसाहेब शंभूराजांना त्यांच्या पाठीवर बसवतात आणि शंभूराजे म्हणायला लागतात, घोड्या पाणी पी, मार दव, टक टक टक. तेवढ्यातच पंत तिथे आऊसाहेबांना राजांची खबर द्यायला येतात. पण लगेचच शंभूराजे पंतांच्या हातातला कलिता घेतात आणि आबासाहेब येणार असं म्हणत पळत सुटतात. काही वेळानंतर शंभूराजे रानूबाई आणि अंबिकाबाईंसोबत खेळत सोयराबाईंच्या मालात जातात. तिथे सोयराबाई विश्रांती करत असतात आणि शंभूराजे खेळता चुकून सोयराबाईंच्या दासीच्या डोक्यात भांड पाडतात. समोरच्या सीनमध्ये जिजामाता पंतांना सांगतात की सिद्धी हा कसलेला सेनापती आहे आणि अफजल खान मेलाचा घाव बडी बेगमच्या जिवारी लागलाय आणि नेताजी पालकरी आदिलशाही मुलखात आहेत. आज 4-5 महिने झाले शिवबा गडावर नाही येत. तेवढ्यात सोयराबाईंच्या महलात एक दासी येते आणि त्यांना आऊसाहेबांनी बोलावं दाडण्याचं सांगते आणि सोयराबाई शंभूराजांना शिक्षा देतात आणि रांगोळीच्या घेऱ्यात उभं करतात आणि त्यांना सांगतात की आम्ही येईपर्यंत इथून अजिबात हलायचं नाही. पण शंभूराजे राणूसाहेबांच्या मदतीनं तिथून बाहेर पडतातच. त्यानंतर जिजाबाई सर्व राण्यांना बोलवतात आणि त्यांना बजावून सांगतात की शंभूराजांना या गोष्टीची खबर सुद्धा लागली नाही पाहिजे की त्यांचे आबासाहेब पन्हाळ्यावर अडकले आहेत. त्यानंतरच्या सीनमध्ये सोयराबाईंची दासी बोलता त्यांना सांगतेस की तुमचे आबासाहेब गडावर अटकले आहेत आणि शंभूराजे आऊसाहेबांकडे निघतात आणि आऊसाहेब हाती ढाल आणि तलवार घेऊन शिवबांना सोडवण्यासाठी निघतात आणि गजर घेतात, हर हर महादेव.